अमरावती महानगरपालिकेतील प्रशासकीय राजवटीचा कालखंड अखेर संपुष्टात आला असून नवनिर्वाचित महापौर स्वीचंद तेजवाणी आणि उपमहापौर सचिन भेंडे यांनी आज अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला। भारतीय जनता पार्टी का जय हो, श्री राम जय श्री राम। चलो बाबू कर दादा शुभम या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने महापालिकेत सत्ताधारी गटाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। महानगरपालिका मुख्यालयात आयोजित या सोहळ्याला राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रवी राणा, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। विकासाच्या राजकारणाला जनतेचा कौल, बावनकुळे। पदग्रहण सोहळ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली। ते म्हणाले, राज्यातील जनतेने विशेषतः ग्रामीण महाराष्ट्राने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील विकास कामांवर विश्वास दाखवला आहे। नकारात्मक प्रचार करून मते मिळत नाहीत हे जनतेने सिद्ध केले आहे। काँग्रेसला दिला इशारा। काँग्रेसवर निशाणा साधताना बावनकुळे पुढे म्हणाले की पराभवानंतर मते चोरीला गेली किंवा मशीन बिघडली होती असा नारा लावत बसलात तर पुन्हा खड्ड्यात जाल। काँग्रेसला आता खऱ्या अर्थाने विचार मंथन करण्याची गरज आहे। जनतेने विकासाची बाजू घेतली असून विरोधकांनी या पराभवातून धडा घेऊन सकारात्मक राजकारण करावे। अमरावतीकरांच्या अपेक्षा वाढल्या। गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासकीय राजवट असल्याने लोकप्रतिनिधींअभावी शहरातील अनेक विकास कामे प्रलंबित होती। आता नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांनी पदभार स्वीकारल्यामुळे शहरातील रस्ते, पाणी आणि स्वच्छतेचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। या सोहळ्याला महापालिकेचे अधिकारी, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज अमरावतीमध्ये आमचे महापौर तेजवानी, उपमहापौर भेंडेजी यांचा पदग्रहण कार्यक्रम आज अमरावतीमध्ये महानगरपालिकेमध्ये संपन्न झाला आणि या पदग्रहण समारंभाच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षामध्ये अमरावती शहराला अपेक्षित विकास देण्याकरता आम्ही संकल्पित आहोत। निवडणुकीच्या काळात जे वचन अमरावती जनतेला दिले आहे ते वचन पूर्ण करण्याकरता आणि वचनपूर्ती करण्याकरता आम्ही योजना नियोजन करणार आहोत आणि जे नियोजन आम्ही करू त्याकरता केंद्र सरकार, राज्य सरकारच्या माध्यमातून, डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून, मोदीचं सरकार, देवेंद्रचं सरकार या दोन्ही सरकारच्या माध्यमातून अमरावतीच्या विकासाचा आम्ही ब्लूप्रिंट तयार करून जनतेला अपेक्षित अमरावती शहराने करण्याचा प्रयत्न करू। आणि हा आज आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमातून माननीय महापौर आणि उपमहापौर यांनी आज पदग्रहण करताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहे आणि सरकार हे पूर्ण पाठीशी आहे। आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, माननीय स्वाभिमान पक्षाचे आमचे सर्व नेते आणि रवी राणाजी या ठिकाणी आहेत। आज संजय कोटेजी सत्ताधारी कार्यक्रमाची सदस्य असल्यामुळं त्या ठिकाणी आहेत। त्यामुळं आम्हाला महायुतीला ज्या ज्या पक्षांनी मदत केली आहे, भाजपा, स्वाभिमान पक्षाने, स्वाभिमान युवा पक्षाने, शिवसेना आणि मान्य दादाच्या पक्षाचे कोटेज आहेत, या सर्वांनी म्हणून आम्ही आता अमरावतीच्या विकासाला महायुती प्रचंड मजबूत करेल आणि अमरावतीचा पूर्ण विकास करण्याची योजना तैयार करेल। अब हेमंत बिस्वा जी उनको आतंकवादी दिखाई देते हैं, तो मुझे लगता है कि अभी वडेट्टीवार का भी थोड़ा जो
अब मैं थोड़ा अलग भाषा में बोलूंगा तो अच्छा नहीं होगा, लेकिन एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता, एक प्रखर मजबूत और भारत सर्वश्रेष्ठ बने महाराष्ट्र अपना आसाम के लिए जिन्होंने पूरा एक नई दिशा देने का काम किया, ऐसे कार्यकर्ताओं को अगर विजय वडेट्टीवार ऐसा बोलेंगे तो मुझे लगता है थोड़ा दिमाग की हालत ठीक नहीं होगी। अब विजय वडेट्टीवार जी ने हेमंत बिस्वा के ऊपर कुछ बोलना, एक तो उनकी इतनी ऊंचाई नहीं है, और ऊंचाई करने का अगर उन्होंने प्रयास किया भी तो मुझे लगता है फिर उनके थोड़ी दिमाग की हालत ठीक नहीं है। जिस प्रकार से हेमंत बिस्वा के ऊपर जो ऐसी वाच्यता करना या ऐसा बोलना, ये मुझे लगता है कि ठीक नहीं है। विजय वडेट्टीवार जी ने थोड़ा अपना कद देकर ही बोलना चाहिए। रवी राणाजीचा एक वेगळा पक्ष आहे, युवा स्वाभिमान पक्ष, त्यांच्या अध्यक्ष ते आहेत, त्यांनी आपल्या पक्षात काय निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना आहे। पण भारतीय जनता पार्टीमध्ये मात्र कुणीही एमआयएमच्या संपर्कात नाही आणि आम्ही संपर्कात राहणारही नाही। 12 जिल्हा परिषदचा निकाल होता, त्यामधून 8 जिल्हा परिषदवर भाजप आहे आणि 3 महायुती आणि 1 राष्ट्रवादी, म्हणजे संपूर्ण 12 जिल्हा परिषदवर महायुतीचा झेंडा फडकला। ग्रामीण महाराष्ट्र सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या विकास योजनांना जनतेने मत दिलं। मोदीच्या सरकारच्या केंद्र सरकारच्या योजना ज्या आम्ही मांडल्या, देवेंद्रच्या सरकारच्या राज्य सरकारच्या योजना आम्ही मांडल्या आणि जनतेने विकासाला मतदान केलं आहे। महाविकास आघाडीला काँग्रेसला खास करून विचार मंथन करण्याची गरज आहे। त्यांच्या पराभवातला हे त्यांनी म्हणलं आहे की मशीन बिघडली होती, मतचोरी गेले, आता हा नारा पुन्हा लावतील तर पुन्हा खड्ड्यात जातील। त्यामुळं त्यांनी आता या पराभवातनं शिकलं पाहिजे आणि पुढच्या काळात चांगल्या योजना तयार केल्या पाहिजे। निगेटिव्ह प्रचार करून महाराष्ट्रात मतं मिळत नाही, महाराष्ट्रात फक्त विकासावर मतं मिळतात। हे महाराष्ट्राच्या जनतेने तिन्ही निकाल, नगरपालिकेचे निकाल, महानगरपालिकेचे निकाल आणि जिल्हा परिषदेचे निकाल, या निकालावरनं महाराष्ट्र जनतेने जनता विकासाच्या बाजूने आहे हे दाखवून दिलं आहे।